नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्रावण महिन्यातील ज्योतीची कहाणी आपल्यासोबत शेअर करते, पण त्याच्या आधी गणपतीची कहाणी आपल्याला सांगते. कारण कहाणीच्या आधी गणपतीची कहाणी ही सांगायची असते, ऐकायची असते. गणपतीची कहाणी ऐका. परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलवृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा माही. चौथी पूर्ण करावा, संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे, 18 लाडू करावे. 6 देवाला 6 ब्राह्मणाला 6चे सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना कार्यसिद्धी, निर्विघ्न करिजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता ज्योतीची कहाणी, शुक्रवारची कहाणी ऐका. शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलबाळ काही नव्हते. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने कबूल केले. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की, बाई ग, तू गरीब आहेस, तुझे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितले. नंतर सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला 2रा महिना लागला आहे. लक्षणे तर सर्व मुलाचीच दिसतात. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावे. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीस मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले तसे तसे डोहाळ्याचे ढंग ती करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केले. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावू धाडले. त्याबरोबर तुम्ही पुढे चला, मी आलेच म्हणून सांगितले आणि ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप. डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस. नाही बांधलेस तर उगाच भिशील, असे सांगून डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला आणि एका वरवंट्यास एक कुंचा बांधून तो त्या बाळंतिणी पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. बाई, तुला वरवंटाच झाला, असे ती सांगू लागली. तिने नशिबाला हात लावला. मनात दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली. मुलाचे गोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे, जय ज्योती आई माते, जेथे माझे बाळ असेल तेथे सुखी ठेव, असे म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडावेत. हिरवे लुगणे नेसणे, हिरव्या बांगड्या लेणे वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणे वर्ज्य, तांदूळाचे धुवण ओलांडणे बंद. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला आणि रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय आणि वासरू बांधलेली होती. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय? हे ऐकून राजपुत्र मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती,
पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. राजपुत्र निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत पसरले आहे. ज्योती उत्तर करते, अगं अगं माझे ते बाळ नवसाचे निजले आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने त्या राजपुत्राचे पाय धरले. आज तुमच्यामुळे माझा मुलगा जगला. आजचा दिवस आणखीन मुक्काम करा अशी विनंती केली आणि ती त्याने मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजपुत्र चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गया वर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणास विचारले. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायास बोलवा, म्हणजे याचे कारण तुम्हाला समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावे. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला, मला ज्योतीचे व्रत आहे, नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर येईन. राजाने कबूल केले. जेथे तांदूळाचे धुवण होते ते काढून तेथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जेथे माझे बाळ असेल तेथे खुशाल असो असे म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट झाला. राजपुत्राने त्यात तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला आणि तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईस प्रेम येऊन पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या राजपुत्राच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असे होण्याचे कारण काय. तिने सांगितले की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला. तर जशी ज्योती तीच प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हास हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.